नवीन दिवसाची नवीन सुरुवात नवीन डिझाईन सोबत. तर आज मी घेऊन आली आहे परत एकदा तुमच्यासाठी बॅक नेकची डिझाईन, परंतु आज मी बॅक नेकची न शेअर करता फ्रंट नेकची करते, कारण की ब्लाऊज थोडा काहीत होता, त्यामुळे मग बॅक नेकची शूट करणं शक्य नाही झालं. पण म्हटलं कमीत कमी फ्रंटची तरी दाखवावी, कारण की बॅकची आणि फ्रंटची ही डिझाईन सेमच असते. ही मार्किंग वगैरे आपल्याला त्या ताईंनंच करून दिलेली होती. त्या स्वतः टेलर आहेत, परंतु त्या आपल्याकडे यूट्यूबवरून आल्या होत्या. यूट्यूबचे व्हिडिओ पाहून त्यांना आवडले, त्यामुळे मग त्या म्हटल्या माझे ब्लाऊज तुम्ही वर्क करून देत जा. मी बोललो हो चालेल. त्यानंतर इथं बघू शकता त्यांनी जशी ॲज इट इज मार्किंग करून दिली होती त्यांच्या कस्टमरच्या ब्लाऊजची, तसंच आपण इथं 2 चेन स्टिच जे आहेत ना तर ते देऊन घेतलेले आहेत. आणि त्यानंतर इथं घेतलेले आहेत आपण शुगर बीट्स. तर इथं बघू शकता तुम्हाला शुगर बीट्स जे आहेत ना तर ते 2 किंवा 3च टाकायचे आहेत, शक्यतो 2च टाका, जेणेकरून काय होतं फिनिशिंग जी येते एकदम छान येते आणि मनी कुठेही लूज पडत नाहीत. तर सेम अशीच तुम्हाला पूर्ण गळ्याला जी आहे तर ती शुगर बीटची लाईन देऊन घ्यायची आहे. आणि इथं बघू शकता तुम्ही चेन स्टिच आणि शुगर बीट्स याच्यामध्ये कुठेही अंतर नाही आहे, एकदम फिनिशिंगमध्ये एकदम चिटकून लाईन घेतलेली आहे आपण. त्यानंतर इथं घेतलेले आहेत मी 4 नंबरचे मणी. तर 4 नंबरचे मणी ज्यावेळेस स्टिच करताना त्यावेळेस तुम्हाला फक्त एक टाकायचं असतं, 2 टाकायचे नाही. 2 जर मणी टाकले तर ते लूज पडतात. कालच्याच व्हिडिओला एका ताईची कमेंट होती की वर्क केल्यानंतर ब्लाऊजला मणी लूज पडतात. तर लूज मणी पडण्याचं हेच कारण असतं, जिथं तुम्ही हे 4 नंबरचे मणी आहेत तिथं जर 2-2 टाकले तर ते खूप जास्त लूज होतात आणि मग ते घातल्यानंतर ब्लाऊजला लगेच असं घडी पडते. त्यामुळे मग इथं शक्यतो एकच मणी टाकायचा, जास्त टाकायचा नाही 4 नंबरचा मणी. आणि शुगर बीट्सची लाईन देताना देखील 2 किंवा 3च शुगर बीट्स टाकायचे. 4-4 5-5 टाकले तर मग त्याचा लगेच घोळ पडतो ब्लाऊज रिंगचं काढल्यानंतर. ज्यावेळेस रिंगला ब्लाऊज असतं त्यावेळेस ते दिसून येत नाही, परंतु नंतर दिसून येतं. त्यानंतर परत इथं आपण शुगर बीटची जी आहे तर ती लाईन यूज करतो. इथं तंगूस थ्रेड खाली जो थ्रेड यूज केला तर तो तंगूस थ्रेड आहे. आणि शुगर बीट जे आहेत तर ते परिसो ब्रँडचे आहेत. त्यानंतर इथं बघू शकता आपण तंगूस थ्रेडनी बरोबर एक स्टिच देत जातोय. तंगूस थ्रेडने आपण एक मणी टाकून एक स्टिच घेतोय आणि त्यानंतर परत मणी टाकतोय. तर असं करायचं, तुम्हाला एक स्टिच घ्यायचा आहे, त्यानंतर एक मणी टाकायचा आहे, एक थोडा मोठा स्टिच घ्यायचा आहे, म्हणजे मध्ये एका मण्याचं साधारणतः तरी अंतर बसलं पाहिजे अशा आकाराने तुम्हाला घ्यायचं आहे. आणि ही पूर्ण लाईन जी आहे ना तर ती कंप्लीट करून घ्यायची आहे. इथं जशी की मी केली आहे पूर्ण गोल गळ्याला करून घ्यायचे. जसं आपण आता इथं मी तुम्हाला फ्रंटचा गळा दाखवते, सेम त्याचमध्ये तुम्हाला बॅकचा देखील गळा करून घ्यायचा आहे. सेम टू सेम असतो बॅक फ्रंट, त्यामुळे मग मी तुमच्यासोबत आज फ्रंटचा गळा शेअर करते. त्यानंतर इथं बघू शकता आपण हे जे मणी टाकले होते त्याला अशा प्रकारे राऊंड करून घ्यायचं आहे. हा राऊंड करताना तुम्हाला एक गोष्ट परफेक्टली लक्षात ठेवायची आहे की इथं तुम्हाला शुगर बीट्स हे फक्त 2च टाकायचे आहेत, जास्त शुगर बीट्स टाकायचे नाही. इथं 3 जर शुगर बीट्स टाकले तर तो राऊंड व्यवस्थित येत नाही आणि त्याची फिनिशिंग आहे तर ती पूर्ण बिघडून जाते. त्यामुळे इथं तुम्हाला फक्त 2च शुगर बीट्सनं पूर्ण राऊंड करून घ्यायचं आहे, जेणेकरून फिनिशिंग एकदम छान येते आणि हे राऊंड पण एकदम छान दिसतात. अन्यथा मग ते लूज पडतात किंवा मग त्याचा शेप जो आहे तर तो व्यवस्थित राऊंड येत नाही. यासाठी मला फक्त 2च शुगर बीट्सने इथं पूर्ण राऊंड जो आहे ना तर तो करून घ्यायचा आहे. आणि एकदाच प्रॅक्टिस झाली ना की खूप पटपट होतं आरीवर्क. पण सुरुवातीला थोडे दिवस लागतो वेळ, खूप जास्त वेळ लागतो सुरुवातीला, आणि थोडं कंबर पण दुखतं. तर तुमच्याकडे जर काही पर्याय असेल कंबर दुखीला तर मला देखील सांगा, कारण की आत्ता सध्या माझं देखील कंबर दुखू राहिलं आहे. वर्क कंटिन्यू आहे, प्लस बाळ पण पाहायचं, घर पण पाहायचं, हे सगळं करता करता खूप धावपळ होती. आणि त्याच नादात आपले व्हिडिओ जे आहेत तर ते रेग्युलर येत नाहीत. परंतु सध्या मी हे केलं आहे की रेग्युलर मी व्हिडिओ काही ना काही पोस्ट करणार म्हणजे करणारच, कारण की व्हिडिओ शूट तर खूप केलेत परंतु एडिट करायलाच वेळ भेटत नाही झालं आहे असं. त्यामुळं तुम्हाला देखील असेच नवनवीन व्हिडिओ, नवीन माहिती हवी असेल ना तर प्लीज मला कमेंट करत जा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, म्हणजे मला देखील छान वाटेल की अजून नवीन व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत घेऊन यायला. तर त्यानंतर इथं बघू शकता बरोबर एक 4 नंबरचा मणी आणि एक शुगर बीट्स अशा प्रकारे घेऊन मी याच्यावरती बुट्टी देऊन घेते आणि त्याला गाठ न मारता त्याला फक्त त्या मण्यामध्ये गुंतून दिलेलं आहे. तर इथं बघू शकता माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे वरती. मी अहिल्यानगरमध्ये राहते. कुणाला जर ब्लाऊज वर्क करायचं असेल तर तुम्ही येऊन भेटू शकता किंवा कुरिअर पण करू शकता. विनाकारण फोन करत जाऊ नका, कारण मी पण कामात असते दिवसभर. त्यामुळं आणि डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. आणि ह्या डिझाईनचा चार्ज जो आहे ना तर तो मी 1200 रुपये घेतला होता. आणि याच्या स्लीवची डिझाईन देखील मी शेवट लास्टला फोटो सेंड केला आहे. आणि तुम्हाला जर स्लीवची डिझाईन पाहायची असेल तर उद्याच्या व्हिडिओमध्ये याची डिझाईन जी आहे ती येऊन जाईल. इथपर्यंत येऊन वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला भेटू अशाच पुन्हा परत एकदा नवीन व्हिडिओ.